हॅलो गायस, तर पुन्हा एकदा नवीन ब्लॉगवर आलो आहे. तर आम्ही चाललो आहे आज शनिवारवाडा. बघा सिटी बसमध्ये किती भीड आहे बाबो. फायनली आम्ही उतरलो आहे. फायनली आम्ही पोहोचलो. आम्हाला भूक लागली. तर पुण्यामध्ये सुदामाचे पोहे फेमस आहेत म्हणे. तर आम्ही इथं आलो. आता आम्हाला भूक लागली. तर चला म्हटलं खायचं थोडं. चला तर थोडं नाश्ता करून घेऊयात, नंतर आपण जाऊयात शनिवारवाड्याची शेअर करायला. तर रेटही इथे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे, दही पोहे, चोपडीत पोहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारचे पोहे आहेत. तर चला आपण इथे टेस्ट करून बघूयात. म्हटले पुण्याचे फेमस पोहे आहे सुदामा पोहे. चला तर टेस्ट करून बघूयात. रोटी पहिले स्टार्टिंग केलेलं आहे. मला टेस्ट करून कोकणी वाटलं तुला पण लोक म्हणायचं आपल्याला भाई. आता तर झालं तर पाणी घेऊयात. चला तर फायनली शनिवारवाड्याच्या गेटच्या आज आलोया. नंतर बघूया आणि पाण्याची बॉटल पण घेतली आहे. रोहित भाऊने पाण्याची बॉटल पकडलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे. त्यानंतर तिकीट काढावं लागतं. तिकीट पण शकता किती उन्हे. बरं झालंय आम्ही आपलं सोयीनुसार आलो आहे. पाणी स्प्राईट वगैरे आलो आहे. चला तर आपण जाऊयात परत समोर वळूयात. स्पीडमध्ये पडायला आहे. स्पीडच चढतोय वरती जाऊन आणि वरून बघू वरून पण छान दिसते नजारा. एक नंबर एकदम बढिया. बघा किती छान आपले इंडियन फ्लॅग लहरून राहिले. वारा थोडंसं वारा चालू आहे पण छान लहरते. आपण पुढे जाऊ. थोडं पुरा राऊंड फिरून आपल्याला परत तिकडे जायचं. ऊन आहे ना दादा. चला तर आपल्याला अजून समोर जायचं आहे.
हा बाहेरचा नजारा बघू शकता. आम्ही मध्ये आलोय. चला तर समोर वळूयात, आपण समोर जाऊयात. थोडी एक एक करून पब्लिक वाढून राहिली. उन्हामुळे थोडी पब्लिक कमच आहे, पण आम्ही आपली बॉटल खतम केलं, पाणी पण पिऊन घेतलेलं आहे. चला यांच्या समोर जाऊयात आपण. रोहित भाऊ तर समोरच असतो बोलते. पाण्याचं मारून राहिलं, पाणी पित जातोय, समोर जातोय. रोहित बोलते माझ्याकडे फोन दे, तर त्याकडे फोन दिले आणि मी बॉटल पकडले आणि समोर जाते. बघतोय की फ्लॅट बहुत चांगलं दिसते नजदीकी, बट वारं थोडं कमी आहे त्याच्यामुळे ते लावून नाही लावले. चला तर आपण आणखी वरती जाऊयात. पुण्याच्या गुच्छबीच असणारं हे शनिवार वाडा आहे. छान आहे बघण्यासाठी, चांगलं आहे, पण हे आता या उन्हामध्ये बघण्यासाठी मुश्किल आहे बाबू. आम्ही तर थकलो आहे. इव्हनिंग टाईपला चांगलं वाटतं इथं, बट आता उन्हामध्ये लई भारी. चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समुंदर पे. इलाही मेरा जी आए आए. चला समोर जाऊया. फोनमध्ये बिझी आहेत आपली. चला बघूयात खालचा नजारा कसा आहे. वाव, खूपच छान. अजून तरी या साईड नंतर खूप छान दिसतोय तो. उन्हाळा असल्यामुळे तेवढं फारसं हिरवगार दिसून नाही राहिलं. ती उन्हाळा असतं, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर किती छान दिसलं असतं. ये घेऊन कधी घेऊन येतो. बोलते की खूप झालं, स्लो मोशन करून घेऊया थोडं. समोर काय बोललं मला म्हटलं बघा, मला पुढे जाय म्हटलं ना आपण. बघा सामने माझ्या तरी उडायला. वा, खूप छान रोज आहे. मला पाठीमागून पाठवला आणि आपण सामनेून आलोय. माझं पण काढ भाई कसं याचा. चला तर स्लो मोशन आता झालं या. आता आपण जाऊ परत फिरायला. फिरू आपण, बघूया खाली जाऊन वगैरे बघावं लागेल. खाली आलो तिकडे चालू होतं त्यांचं की शूट चालू आहे त्यांचं पण. चला तर आपण संपूर्ण आता बघूयात मधलं काय काय. मध्ये गुफा आहे वगैरे आहे, पण जाण्यासाठी मार्ग बंद पडलेला आहे, बंद करून ठेवलेले आहेत. म्युझिक हो इथं. चला थोडं स्पीडमध्ये करूया. इथून उडी मारतो आता. उतर.
another exciting episode of Travel Weekends. I am standing in probably one of the most romantic cities in the world. Bienvenue à Paris. शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बाली उड़ान पे ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए. कल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों इलाही मेरा जी आए आए. हा खूप थकले. चला तर आपण थोडं बसूया झाडाखाली. चाल रोहित, थोडं बसूया झाडाखाली, नंतर निघू आपण. थोडं ऊन मावळलं की निघू लगेच. खूप जादा ऊन आहे भाई. तू बोलला होता की संध्याकाळी यायचं, बट मीच मानलं नाही. 11ला घेऊन आलो तुला. चलो थोडं रेस्ट करूयात, थंड्या झाडाखाली बसू आपण. सगळे थकून उन्हामुळे सगळे बसले. पैसा तर मी थकले. चला तर बसूया. चल, तिथे जागा खाली दिसून राहिली. सब लोक बसले बघ उन्हामुळे. यार फिरूच नाही शकत. बस तिथंच होय तिथं. चल मी बसतोय. किती भेड आहे भाई. आता तर भीड वाढली ना. आम्ही जातोय.